मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कुणाची हिंमत नाही. मुंबई कुठेही सरकत नाही तर यांची बुद्धी सरकते. मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल. मुंबईत भाजप शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडला. वरळीत शिंदे फडणवीसांची पहिली प्रचार सभा. बकासुराच्या तावडीतून मुंबई सोडवायची आहे. यांचा मराठीचा नाही तर मलिद्याचा. जनतेनं बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली. एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत गुंडांच्या घरात तिकीट देण्यावर अजित पवारांनी झटकले हात. एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा केल्यास कुटुंबाचा काय दोष? अजित पवारांचा उलट सवाल. राज्यात बिनविरोध उमेदवार निवडीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल. राज्य निवडणूक आयोग करणार चौकशी, मागवला अहवाल. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा. अजित पवारांच्या महायुतीतील सहभागाबाबत रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट. पालिका निवडणूक प्रचारात महायुतीत धुमशान. मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. चंद्रकांत पाटलांचा अजित पवार यांना थेट इशारा. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी 8 दिवसात 23,29,00,000हून अधिक रकमेचं दान तर 8 लाखांहून जास्त भाविकांनी घेतलं दर्शन. आणि ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा बाबुली मेस्त्री. मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये दशावतारची एंट्री. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थेट लढत होते. कालच अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपवर हल्लाबोल केला होता. पिंपरीत आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सभेतून अजित पवारांना थेट इशारा दिला. महेश लांडगेंचा उल्लेख करत पैलवानांच्या नादी लागायचं नसतं असं चव्हाण म्हणालेत. तर मी देवेंद्र फडणवीसांना सांगत होतो, अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, असंही वक्तव्य चव्हाणांनी केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत. काल सभेमध्ये काय घडलं, पत्रकार परिषदेमध्ये काय बोललो, याची सर्वांची चर्चा झाली. मी फक्त एवढंच सांगेन, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं. देवा शपथ सांगतो, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं. महेश भाऊ, अजून सोडली तर नाही ना पेलवानी? एवढे मोठे गंभीर आरोप या ठिकाणी केले. काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतला तर पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट अजित पवारांना बरोबर घेऊ नका असा सल्ला फडणवीसांना दिला होता. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचे आहेत, इशारा देणाऱ्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये असा इशारा दिला होता. आणि यावर आज पत्रकार परिषदेत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. जे कोणी दमदाटी करणारे असतील, रात्री बेरात्री आपण देवेंद्रजींना फोन करूया. तर म्हणजे मी पालकमंत्री आहे, मीच पुरेसा आहे. पण नाही भागलं
तर देवेंजींना फोन करू. त्यामुळे हुशाऱ्या करणाऱ्यांनी, दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं. आम्ही आमचं काम करतो. ठीक आहे, मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे.